नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की इंजिनिअरिंग ॲडमिशन 2020-21 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे. गुगलमध्ये आल्यानंतर mahaCET.org असं टाईप करा. तर टाईप केल्यानंतर पहिलंच पेज येईल, वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र. तर त्यावरती क्लिक करा. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. तर वरचे जे कोर्सेस आहेत हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी आहे आणि त्यानंतर खाली आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी. तर बीई और बीटेक त्याच्यावरती क्लिक करा. तर पुढचं पेज असं ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की तुम्ही MSCET दिली होती का. तर येस वरती क्लिक करा. येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर चेक द डिटेल्स, तर ऑटोमॅटिकली तुमचं स्कोर कार्ड येणार आहे त्याच्या खाली. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. ज्या स्टुडंट्सने CET दिलेली नाही किंवा JEE दिली किंवा नाटा दिली आहे तर त्यांच्यासाठी नो म्हणून तुम्ही नो ऑप्शनवर गेल्यानंतर ते सुद्धा ऑप्शन तिथे अवेलेबल आहे. तर पुढचं रजिस्ट्रेशन डिटेल्स आणि त्यामध्ये पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिल करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅन्डिडेट फुल नेम. तर जे HSC मार्कशीट म्हणजे 12वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल त्याच पद्धतीत तुम्हाला तुमचं नाव इथं फिल करायचे. त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर जेंडर. तर जेंडर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि पुन्हा कन्फर्म करायचं आहे तेच. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जसं तुम्ही डेट ऑफ बर्थ वरती जातात तर अशा पद्धतीत तुम्हाला ऑप्शन भेटते. तर तुम्हाला तिथे इयर सिलेक्ट करायचंय आणि ऑटोमॅटिकच मंथ आणि डेट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ते ऑटोमॅटिकच इथं भरली जाईल. त्यानंतर रिलिजन, धर्म. तर याच्यामध्ये कुठल्या रिलिजनला तुम्ही बिलॉंग करतात ते तुम्हाला त्यात टाकायचंय. त्यानंतर प्रदेश, जर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर रुरल टाका आणि शहरी भागात असेल तर अर्बन टाका. त्यानंतर फॅमिली इन्कम, तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जो असेल ह्या रेंजमध्ये जिथं तुमचं उत्पन्न बसत असेल त्या रेंजमध्ये तुमचं उत्पन्न टाकून द्या. त्यानंतर तुमची मदर टंग, मातृभाषा जी काय असेल ती, सपोज मराठी असेल तर मराठीवरती क्लिक करा. त्यानंतर नॅशनॅलिटी, इंडियन नॅशनॅलिटी असेल तर इंडियनवर क्लिक करा. तर त्यानंतर ऍड्रेस टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे. स्टेट सपोज महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रावरती क्लिक करा. तर महाराष्ट्रामधल्या डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकच इथं दिसतील. तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमची. त्यानंतर तुमचा तालुका आणि त्यानंतर तुमचं गाव, विलेज, तर ते पण ऑटोमॅटिक इथं येऊन जाईल. जे रेड कलरचे जे मार्क्स आहेत हे कंपल्सरी आहेत, ते तुम्हाला भरायचेच आहेत. जसं इथं टेलिफोन नंबर, इथं रेड मार्क दिसत नाही, याचा अर्थ हे नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकल्यानंतर सगळ्यात महत्वाचा ऑप्शन म्हणजे मोबाईल नंबर आणि तर मोबाईल नंबर याच्यासाठी टाकायचा आहे कारण तुम्हाला OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर तो तुम्हाला पुढच्या पेजमध्ये टाकायचा आहे. आणि ईमेल ID हा करेक्ट टाका आणि मोबाईल नंबर जो तुमच्या जवळ असेल, जो चालू असेल असाच मोबाईल नंबर टाका. ते टाकल्यानंतर पुढे या, चूज द पासवर्ड. आता हे पासवर्ड तुम्हाला पुढचे पेज ओपन करण्यासाठी लागणार आहेत, त्यामुळे ज्यावेळेस पासवर्ड टाकणार आहेत त्यावेळेस तुम्ही ते लिहून घ्या. तर पासवर्ड टाकताना 8 ते 13 कॅरेक्टर्स टोटल टाकायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर हे अप्पर अल्फाबेट पाहिजे, त्यानंतर एक लोअर अल्फाबेट पाहिजे कमीत कमी, आणि ऍटलिस्ट एक नंबर न्यूमेरिक व्हॅल्यू तरी असली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि स्पेशल कॅरेक्टर तरी एक असलं पाहिजे. जसं एक्सक्लेमेटरी मार्क आहे, @ आहे आणि अँड आहे, हे अशा पद्धतीत ते पासवर्ड क्रिएट करायचं. त्यानंतर कन्फर्म द पासवर्ड, पुन्हा तोच पासवर्ड खाली टाकायचा. त्यानंतर सिक्युरिटी पिन, तर सिक्युरिटी पिन जी खाली तुम्हाला दिलेली आहे तर ती सिक्युरिटी पिन तुम्हाला इथं टाकायची. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करा. पुढच्या पेज वरती एंटर वन टाइम पासवर्ड असं येतंय. तुमच्या मोबाईल वरती जो पासवर्ड आलेला आहे तो इथं तुम्ही टाकू शकता.
OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन आय डी जनरेट होईल आणि ऍप्लिकेशन आय डी हा तुमच्या कुठेतरी कागदावरती लिहून ठेवा आणि त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. पुढच्या पेजवरती तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आय डी जो आता जनरेट झालेला आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आय डी नंबर दिसेल आणि हे पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. टोटल 10 स्टेप्स आहेत. तर त्यापैकी पहिली जी स्टेप आहे फिल द रजिस्ट्रेशन डिटेल्स ही आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेली आहे आणि त्यानंतरच आय डी आपला जनरेट झालं होतं. त्यानंतर फिल द कॅन्डिडेट टाईप डिटेल. तर याच्या समोर ज्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत तर ते तुम्ही वाचून घ्या. शक्यतो जे काय आपले स्टुडंट्स आहेत तर ते हे ज्यांचं 12वी आणि 10वी हे महाराष्ट्र स्टेटमधनंच झालेलं आहे तर त्यांनी ए वरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एकच ऑप्शन निवडायचं आहे, सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करा. पुढे त्यानंतर इथं पुढचा ऑप्शन येईल होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. तर इकडच्या बाजूला हे जे ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला जे हिरव्या कलरचे आहेत ते तुम्ही भरलेले आहेत किंवा तुम्ही ते भरून राहिलेत आणि जे लाल कलरचे आहेत ते तुमचे अजून पेंडिंग आहेत. तर ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला पुढे फॉलो करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं डॉक्युमेंट फॉर टाईप ए मागणार आहे. तर तुम्ही यापैकी जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल, शक्यतो लिव्हिंग सर्टिफिकेट हे सगळ्यांकडे अवेलेबलच आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर 10वी तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं केलेली आहे तर त्यावरती क्लिक करा जी काही तुमची डिस्ट्रिक्ट असेल. त्यानंतर 12वी तुम्ही कुठून पास झालात कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं तर त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 12वीचा तालुका विचारलेला आहे की तुम्ही कुठल्या तालुक्यामधनं पास झाले आहात. तर याच्यामध्ये अजून काही ऑप्शन आहेत की 12वी ऐवजी तुम्ही डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हे सुद्धा ऑप्शन आहे. तर त्यावरती तर जिथनं तुम्ही कंप्लीट केलेलं आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. ते ऑटोमॅटिकच तुमची होम युनिव्हर्सिटी त्याच्या खाली येणार आहे. आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला काहीच खाली ऑप्शन येत नाही आणि फक्त ज्यावेळेस तुम्ही सपोज ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला कास्ट त्याच्यानंतर सिलेक्ट करायची. तर हे कास्ट सर्टिफिकेट वरती दिलेले असतात की कुठल्या कास्ट मध्ये तुम्ही बसतात. त्यानंतर तुमची व्हॅलिडिटी आहे का नाही ते सिलेक्ट करायचे. व्हॅलिडिटी जर असेल ते अवेलेबल म्हणा. जर फक्त तुमच्याकडे रिसिप्ट असेल पण अप्लाय केलेलं आहे तर तुम्ही अप्लायड बट नॉट रिसिव्ड असं म्हणा. आणि तुमच्याकडे तुम्ही अप्लाय पण केलेलं नाही आणि तुमच्याकडे नाही पण आहे तर तुम्ही नॉट अप्लायड म्हणा. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर असेल ते अवेलेबल म्हणा. अप्लाय केलेलं आहे पण भेटलं नाही तर त्या ठिकाणी अप्लायड बट नॉट रिसिव्ड असं म्हणा. ज्या ठिकाणी तुमच्याकडे काहीच नाही तर अशा वेळेस तुम्ही नॉट अप्लायड असं म्हणा आणि त्यानंतर पुढे म्हणा सेव्ह अँड प्रोसीड. पुढच्या पेजवरती ओपन होणार आहे स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तर त्यामध्ये पहिलं आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी, अपंग व्यक्ती. जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट यापैकी असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता किंवा नॉट ॲप्लिकेबल तसंच राहू द्या. इज अ पॅरेंट डिफेन्स पर्सन. तर कोणी जर डिफेन्समध्ये असेल तर त्यावरती क्लिक करा. इथं ऑप्शन्स दिलेले आहेत त्यानुसारच ते क्लिक करा किंवा नॉट ॲप्लिकेबल तसंच ठेवा. ॲन्युअल इन्कम जो आपण पहिल्यांदा टाकला होता तोच इथं आलेला आहे. त्यानंतर EFWS जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ऑर्फन डिटेल्स. तुम्ही अनाथ आहात का? जर नसाल तर नो करा, असेल तर येस करा. डज यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट टाईप, तर असाल तर येस करा, नसेल तर नो करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. पुढचं पेज ओपन होत आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर त्यामध्ये तुम्हाला 10वीचे मार्क्स टाकायचे. तर पहिल्यांदा बोर्ड सिलेक्ट करा, तुमचा बोर्ड.
त्यानंतर पासिंग इयर तुम्ही सिलेक्ट करा ज्या वर्षी तुम्ही पास झालात आणि सीट नंबर जे तुमच्या 10वीच्या रिझल्ट वरती किंवा सर्टिफिकेट वरती सीट नंबर जो आहे तो तुम्ही इथं एंटर करा. खाली स्क्रोल करून 10वीचे जे मॅथचे मार्क्स आहेत ते तुम्ही इथं एंटर करा आउट ऑफ जे काय असेल ते आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर सायन्सचे मार्क्स 10वीचे ते एंटर करा आउट ऑफ जे काय असेल ते आणि कॅल्क्युलेट ऑटोमॅटिकच होतील. त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स तसेच टाकायचे 10वीचे आणि त्यानंतर 10वीला एकूण टोटल किती भेटलेत आणि किती ऑटोमॅटिक तुमचे टक्के पण कॅल्क्युलेट पुढे होतील. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही 12वी किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी त्यातून तुम्ही अप्लाय करतायत का. जर सपोज 12वी नंतर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. एजन्सी वरती क्लिक केल्यानंतर हे असं ऑप्शन भेटेल. तुम्ही 12वी कुठनं केली आहे. जर भारतामधनं केली असेल तर इंडिया सिलेक्ट करा. ॲब्रॉड म्हणजे परदेशातनं केली असेल तर ॲब्रॉड सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा बोर्ड कुठला होता तर बोर्ड महाराष्ट्राचे जर असेल तर महाराष्ट्राचा सिलेक्ट करा. त्यानंतर पासिंग इयर तर पासिंग इयरमध्ये सुद्धा इथं ऑप्शन्स आहेत तर त्या पद्धतीनंच ते भरत चला. त्यानंतर तुमचा 12वीचा सीट नंबर तो इथं सीट नंबर टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲज पर 12th मार्कशीट तर ती एक टाका. त्यानंतर 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तशाच पद्धतीत तुम्ही ते नाव टाका आणि गेट HSC डाटा आणि पास्ट वरती क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे मार्क्स इथं येऊन जातील. हे सगळे ऑटोमॅटिक भरतील. जर नाही भरले तर तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकतात आणि पुढं सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं. ज्या कॅन्डिडेट्सने CET दिलेली आहे तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन येणार नाही. ज्या कॅन्डिडेट्सने CET दिलेली नाही पण JEE दिली आहे तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन ओपन होतो. तर त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर टाका आणि कधी अपियर झाला ते टाका. त्यानंतर फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, मॅथमॅटिक्स आणि टोटल. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. त्यानंतर पुढचं ऑप्शन येईल अपलोड फोटोग्राफ. तर इथं ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही इथं ओपन मध्ये जा आणि तिथं ब्राउज करा. तर तुम्ही इथून ब्राउज करू शकतात आणि ब्राउज केल्यानंतर क्रॉप करण्याची जर गरज असेल तर क्रॉप करा आणि त्यानंतर अपलोड म्हणा आणि अपलोड झाल्यानंतर अपलोड वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. त्यानंतर पुढचं पेज जे ओपन होईल अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये जे डॉक्युमेंट्स इथं दिलेले आहेत तर ते तुम्हाला अपलोड करायचे. जसं की नॅशनॅलिटी, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. आता जे ओपन कॅटेगरी जे आहेत त्यांना याची गरज पडत नाही. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीचं आणि 10वीचं मार्कचं स्टेटमेंट किंवा सर्टिफिकेट. तर जे काही डॉक्युमेंट्स इथं दिलेले आहेत तर ते तुम्ही अपलोड करा आणि तुम्ही ते व्ह्यू पण करू शकतात आणि तुम्हाला रिमूव्ह जर करायचे असेल तर एडिटमध्ये जाऊन तुम्ही ते रिमूव्ह पण करू शकतात आणि पुन्हा अपलोड करू शकतात. तर यामधलं शेवटचं जे ऑप्शन आहे पे ऍप्लिकेशन फीज. तर ज्या मुलांनी CET दिलेली आहे तर त्यांना फी पे करण्याची गरज पडत नाही. तर ते डायरेक्टली पुढच्या ऑप्शनला जाऊ शकतात आणि ज्यांनी CET दिलेली नाही आहे फक्त JEE आणि मेन्स दिले आहेत तर त्यांच्यासाठी फी ॲप्लिकेबल राहील. तर त्यानंतर प्रिंट द ॲप्लिकेशन फॉर्म तिकडे जा आणि त्याच्यावरती गेल्यानंतर स्क्रुटिनीसाठी फॉर्म कुठं जातं हे पण तुम्हाला दिसून येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. तर मी नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.